राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी सोलापूरच्या वतीनं राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धा। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह अंतर्गत आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी व हिना बुटीक यांच्या वतीनं राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धा 2024 आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम गणेशपेठ कन्ना चौक येथील हिना बुटीक या शॉपमध्ये पार पडला। या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला। या स्पर्धेस प्रचंड असा प्रतिसाद मिळाला। सकाळपासूनच स्पर्धेत सहभागी युवतींची मेहंदी काढण्यासाठी लगबग पाहायला मिळाली। राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवती वर्गास या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं। स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे: मनस्वी पेंडकर प्रथम क्रमांक, मुस्कान नदाब द्वितीय क्रमांक, जिक्रा फणीबाद तृतीय क्रमांक, भक्ती गवळी चौथा क्रमांक, झीनत इनामदार पाचवा क्रमांक। विजेत्या स्पर्धकांना जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, रील स्टार तेजस्विनी बिराजदार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार यांनी त्यांच्या भाषणात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित जनविश्वास सप्ताहाच्या निमित्तानं राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी व हिना बुटीक यांनी स्पर्धेच्या माध्यमातून युवतीच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विशेष प्रोत्साहन केलं आणि त्यांच्या कलागुणांना विशेष व्यासपीठ निर्माण करून दिले। त्यांच्या उपक्रमाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे। यापुढे युवतींसाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात यावेत आणि युवती अध्यक्ष किरण माशाळकर, कार्याध्यक्ष पल्लवी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे मत जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार यांनी व्यक्त केलं। रील स्टार तेजस्विनी बिराजदार यांनी या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण माशाळकर यांनी केलं तर आभार हिना बुटीकचे व्यवस्थापक तथा फॅशन डिझायनर सैफन इनामदार यांनी मांडलेत। यावेळी मेहंदी आर्टिस्ट नरगिस शेख, समाजसेविका शकुंतला माळी, नावेद दलाल, अरफात शेख, सद्दाम शेख, फोटोग्राफर सिद्धार्थ भिंबळी, नामदेव गायकवाड यांच्यासह स्पर्धेत सहभागी युवतींची मोठ्या संख्येने उपस्थित होती। प्रत्येकाकडे देवाने एक चांगलं गोष्ट दिलेलं आहे, चांगलं स्किल दिलेलं आहे, ते तुमचं स्किल बाहेर पडावं हेच मी इच्छा करत आहे। ऑल द बेस्ट ऑल लेडीजना आणि असेच प्रयत्न करत जावा। अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगम ज्ञानपीठ आयोजित 25वे अधिवेशन गाणगापूर येथे 29 व 30 जुलै रोजी होणार आहे। या अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमच्या स्वागत अध्यक्षपदी पंडित देवीदास यंगलदास पंतुलू यांची तर भिवंडी येथील पंडित अंबादास सिंगम यांची संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व 25वे पुरोहित संमेलनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महादेव तुम्मा पंतुलू, प्रथमेश बोम्मेन।